आता पाहूया संपूर्ण राज्याला अवकाळीचा कसा तडाखा बसलाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अकोल्याच्या अकोट तालुक्यात जोरदार वाऱ्यामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान, केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारी पिकाला धोका, ज्वारीची कणसं ओली होऊन दाणे काळे पडण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत। पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, रस्त्यांवर साठलं पाणी, टोमॅटो आणि कांद्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। नांदेडमध्ये झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, अर्धापूर आणि मुखेड तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा मोठा फटका। साताऱ्याच्या नागठाणे परिसरात जोरदार पाऊस, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा, पावसामुळे हवेत गारवा निर्माण। अवकाळी पावसामुळे लातूर शहरात दाणादाण, सूतमिल परिसरात घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, गटारं तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी। इगतपुरी तालुक्यात सलग 6व्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, अवकाळी पावसामुळे 87 हेक्टर शेती बाधित, उन्हाळी बाजरी आणि भाजीपाल्याची पिकं जमीनदोस्त, कृषी विभागाची माहिती। सोलापुरातल्या करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीची भीती।